गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे। 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले आणि त्यानंतर काही दिवसातच निधन झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या बोगस सहीचा वापर करून 100 शिक्षकांची भरती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र शिक्षक परिषदेने धक्कादायक आरोप केलाय। 2016 पासून 2024 पर्यंत बोगस शिक्षकांची भरती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे नैताम यांची सही वापरण्यासाठी या शिक्षकांची नियुक्ती 2016च्या आधीची दाखवण्यात आली असा आरोप महाराष्ट्र शिक्षण परिषदेने केलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची गंभीर दखल घेतली आहे। या घोटाळ्याची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत। शिवाय दोषी आढळल्यास बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेण्याचे संकेत सुद्धा त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2016 मध्ये सेवानिवृत्तीच्या दिवशी अँटी करप्शनने धाड टाकून त्यांना पकडलं होतं। त्यांच्या घरून मोठी रक्कम जप्त केली होती। त्यानंतर त्यांचं दुःखद निधन झालं। त्यांच्या मरणानंतर त्यांच्या सहीचे अप्रूव्हल ऑर्डर बोगस शिक्षक नियुक्तीच्या संदर्भातले सतत काढणं सुरू होतं आणि माझी माहिती अशी आहे की 2024 पर्यंत त्यांच्या सहीचे बोगस आदेश काढले गेले। दरम्यान या घोटाळा प्रकरणामध्ये नेमके काय आरोप करण्यात येत आहेत पाहूया। शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम हे 2016 साली सेवानिवृत्त झाले। निवृत्तीनंतर काही दिवसांनी नैताम यांचं निधन झालं। 2016 ते 2024 या काळामध्ये मृत असलेल्या नैताम यांच्या सहीनं 100 शिक्षकांची भरती केल्याचा हा आरोप आहे। नैताम यांची सही वापरण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती 2016 पूर्वीची असल्याचा आरोप दाखवण्यात आली असा आरोप महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केला। तर बॅकडेटमध्ये नियुक्ती देताना त्या शिक्षकांचा पगार भ्रष्टाचारी आपापसात वाटून घ्यायचे असा दावाही जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुंदार राऊत यांनी केलाय। तर आम्ही जेव्हा जिल्हा परिषद असताना आमच्या लक्षात आलं आणि आम्ही पण याच्या चौकशा लावण्यासाठी जिल्हा परिषदच्या स्थायी समिती, जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण समितीमध्ये हा विषय सुद्धा आला होता आणि आम्ही जिल्हा परिषद लेवलवर याच्या चौकशा लावणारच होतो। परंतु जे डेप्टी डायरेक्टर नराड जे आता ज्यांना अटक झालेली आहे आणि ते ह्या प्रकरणात इन्व्हॉल्व होते, त्यांनी हे प्रकरण स्वतःकडे घेतलं। जिल्हा परिषदला चौकशा लावू दिल्या नाही, स्वतःकडे घेतलं आणि स्वतःच चौकशा लावल्या स्वतःच्या अध्यक्ष खाली आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।